तुम्ही अंघोळ करत असताना तुमच्याच राहत्या घरात कोणी तुमचे व्हिडिओ काढले तर? हा विचारच किती भयानक आणि घाबरवणारा आहे. पण आता तुम्ही म्हणाल की प्रियंका हा काय विषय घेऊन आली नवीनच? सांगते, हा विषय वास्तविकतेमध्ये झालाय आणि त्याच विषयासंदर्भात सगळी माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. काय झालं, कुठे झालं, कसं झालं आणि आता या घटनेचे काय अपडेट्स आहेत, सगळी माहिती जाणून घेऊया. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. तर आपलं घर म्हणजे एक सुरक्षित जागा, आपली जागा, जिथे आपण हवं ते करू शकतो. पण जर याच घरामध्ये तुमच्यावर कोणी नजर ठेवत असेल तर, आणि ती नजर ठेवणारी व्यक्ती जर तुमची पती, तुमचा नवरा असेल तर, आणि तो नवरा उच्च पदस्थ अधिकारी असेल तर काय वाटेल तुम्हाला? ही धक्कादायक बाब घडली आहे पुण्याच्या आंबेगाव परिसरामध्ये, जिथे एक उच्च पदस्थ अधिकारी तिच्याच उच्च पदस्थ जी त्याची पत्नी पण अधिकारी आहे, तर पत्नीवर नजर ठेवतोय. गंभीर आरोप या पत्नीने केलेले आहेत आपल्या पती संदर्भात. आरोप काय आहेत ते पाहूयात. पतीने चारित्र्यावर संशय घेतला आणि नजर ठेवायला सुरुवात केली. आता ही नजर घराबाहेर नव्हे तर घरातच ठेवायला सुरुवात केली. घरात कशी? तर स्पाय कॅमेऱ्याच्या माध्यमातून. आणि हे कॅमेरे कुठे बसवले? तर बाथरूममध्ये. बाथरूम जिथे ती पूर्णपणे एकटी असते किंवा जिथे कोणाची नजर नसावी अशी जागा असते, त्या बाथरूममध्ये स्पाय कॅमेरे लावण्यात आले. या कॅमेऱ्यामधून तिच्या आंघोळीचा व्हिडिओ शूट करण्यात आला आणि तोच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी वारंवार देत तिच्यावर मानसिक दबाव टाकण्यात आला. इतकंच नव्हे तर ते व्हिडिओ व्हायरल करेल किंवा व्हायरल करू नये म्हणून माहेरून गाडी आणि कारच्या हप्त्यासाठी 1.5 लाख रुपये घेऊन ये असा दबाव तिच्यावर टाकण्यात आला. आता हा वाद फक्त पती आणि पत्नी पुरता मर्यादित राहिला नाहीये, तर थेट घरगुती हिंसाचाराचं वळण या वादाने घेतलंय. तर या घटनेची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी आधी या दोघांच्या लग्नाची पार्श्वभूमी समजून घेऊया. या दोघांचं लग्न झालं 2020 मध्ये. यांना 2 चिमुकली मुलं देखील आहेत. पण 2022 पासून पतीने पत्नीवर चारित्र्याचा संशय वारंवार घ्यायला सुरुवात केली आणि ती अधिकाऱ्याच्या म्हणजे आधीही पोलिसांमध्ये आणि महिला आयोगाकडे तिने तक्रारही केली. त्यानंतर दोघांचं समुपदेशन झालं आणि थोडा काळ सगळं सुरळीतपणे चाललं होतं. पण पतीच्या डोक्यात संशयाचं विष शिरलं. पतीने आरोप केला. पतीकडूनही सांगण्यात आलंय, पतीनेही पोलिसांना स्टेटमेंट दिलंय आणि पतीने हे स्टेटमेंट दिलंय की पत्नी बाथरूममध्ये शॉवरखाली परपुरुषासोबत संबंध ठेवते. तिचे विवाह बाह्य संबंध आहेत आणि हेच पाहण्यासाठी मी घरात स्पाय कॅमेरा लावला. हा सगळा प्रकार समजल्यावर संतापलेल्या महिलेने थेट आंबेगाव पोलीस स्टेशन गाठलं. पतीसह सासरच्या 7 जणांविरुद्ध घरगुती हिंसाचार, धमकी, ब्लॅकमेलिंगचे गुन्हे दाखल झाले. एकीकडे समाजात महिलांना सशक्त व्हा असं सांगितलं जातं आणि दुसरीकडे महिलांच्या खाजगी जीवनामध्ये अशा थेट हस्तक्षेपाची उदाहरणं समोर येतात. म्हणजे एक शिकलेला, सवरलेला अधिकारी व्यक्ती जर स्वतःच्या पत्नीवर संशय घेऊन तिचं गुप्तपणे चित्रीकरण करत असेल, तर मग हा स्पाय नेमका कोणासाठी? संशयासाठी की अहंकारासाठी? या प्रकरणात काय सत्य आहे, कोण खरं, कोण खोटं, हे सगळं तपासातून स्पष्ट होईलच. पण एक गोष्ट मात्र नक्की की विश्रांतीची, सुरक्षिततेची आणि आपली हक्काची जी जागा आहे, घर, जर गुप्त कॅमेऱ्याचं जाळं बनत असेल तर नात्यांचा विश्वास कोलमडायला वेळ लागणार आहे का? तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? संशयाचं विष कुणालाही गिळू शकतं का? खरं खोटं बाजूला ठेवूयात, पण स्पाय कॅमेरे लावणं योग्य आहे का? आपलं मत, आपले विचार कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच गंभीर मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या व्हिडिओसाठी आमचं न्यूज 18 लोकमत यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओही आवडला असेल तर नक्की शेअर करा.